मी पण गिरगावचा खोताची वाडी, तू पण गिरगावचा चिरा बाजार. आपण ते गल्ली चित्रपट, गल्ली क्रिकेट, ते सकाळी रस्ते धुवायला यायचे किंवा तुला आठवत असेल ते सगळे भाजीवाले यायचा, मीठ विक्रेता यायचा, बरंच काय काय यायचे. आपण सण, खाणं, वडापाव, साबुदाणा वडा, अरे काय विचारू नको. काय तुझ्या आठवणी आहेत? खूप आठवणी आहेत. लहानपणी उतरल्यावर बघायचं तर रस्ते ओले, अरे पाऊस पडला की काय, हां, रस्ते धुतले जायचे. हां, ते म्युन्सिपाल्टीचं काम होतं आणि ते त्यासाठी गल्ली गल्ली असे खांब बसायचे. खरं आहे, बरोबर आहे. पाईप लावून ते धूत बसायचे. हां, ते आता दिसत नाही. हां, माझ्या लहानपणी मी काजवे पकडलेत चिरामध्ये अच्छा, हां, आणि मी ते शाळेत घेऊन जायचो काजवे. हां, आता ते दिसत नाही. हां, आमच्या लहानपणी शाळेला जाताना हां, आम्हाला शिपाई घेऊन जायचा हां, की आम्ही कुठे चुकू नये. आमच्या हां. 2-4 गल्ल्या सोडूनच शाळा असायची. हां, एकदा आठवतंय मला लंगोटी घालून मी कोळ्याचा वेश धारण करून, लहान होतो, हां, मला ते वेशभूषेत नेलं हां, होतं. हां, मला काय प्राईज बीज मिळालं नाही, हां, पण ते दिवस आठवत आहेत. हां, आणि तू म्हणतोस तसं मीठ, बांगडी, हां, वेणी, कलेवाला, कलईवाला हे अशी यायचे आणि ते अजूनही कानात आहेत हां, त्यांचे आवाज. हां, थोडे मोठे झाल्यावर गणपती उत्सवात वाडीत काही स्टेज प्रोग्राम असायचे. Correct. त्यावेळी चित्रपट एवढे नव्हते दाखवत, हां, पण स्टेज प्रोग्राम म्हणजे नाटकं हां, किंवा शास्त्रीय संगीत हां, वगैरे, आम्ही ते ऐकून खूप मोठे झालो. हां, म्हणजे या वाडीत कोण आहे, जितेंद्र अभिषेकी आहेत, हां, त्या वाडीत कोण आहेत तर प्रभाकर कारेकर आहेत. हां, असं ते चक्र फिरत राहायचं. हां, मग जो कोण आपल्या आवडीचा आहे त्याला ऐकायचं हां. आणि मग ते स्वर कानी घेऊन जायचं. हां. आणि गल्ली चित्रपट, गल्ली चित्रपट असायचे, ते पण खूप गर्दी असायची. हां, कुठून कुठून बघायचे ते, हां, जिथून मिळेल तिथून बघायचे. हां, आणि थोडे मोठे झाल्यावर, तरुण झाल्यावर आमच्या गिरगावात काही वार होते. ते वार म्हणजे रविवार सगळा क्राऊड, हिंदू जिमखाना, मुस्लिम जिमखाना, पारसी जिमखाना, तिथे लाल कलरची भिंत होती म्हणून लाल हां. कट्टा म्हणायचे. हो, तिथे त्या मुलं मुली असे फिरायला यायचे. हां, गुरुवारी साईधाम, हां, मंगळवारी फडकेवाडी, हां, असे दिवस होते आणि मुलं मुली त्यावेळेस फिरायचे. हां, त्यावेळेस बाहेरनं मुलं यायची हां, मुली बघायला. हां, मग त्यांनी छेड काढली का आम्ही धोपटायला तयार, हां, जसे काय आमचेच बहिणी आहेत. बरोबर आहे. पण असं आम्ही करायचो त्यावेळेस. हां, हां, तर ती एक आत्मीयता होती. हां, आता ती गेली आहे हां. असं मला वाटतं, कारण हां, त्या मुली पण नाही आहेत, हां, ती बाहेरनं येणारी मुलं नाही आहेत, हां, त्या चाळी पाडल्या आहेत. हां, शेजारच्या घरातला आलेला पाहुणा आपला पाहुणा, हां. तो ते दिवस गेले.